इतकी भयंकर घटना घडलेली आहे. माझं जेव्हा ऑपरेशन होत होतं ना तेव्हा माझी स्किन अशी हे झालेली, ती बसत नव्हती. ज्यांनी टाकलं त्यालाही माहिती नव्हतं काय टाकलं गेलेलं आहे, ज्यांच्या अंगावरती पडलं त्यांनाही माहिती नव्हतं काय टाकलं गेलेलं आहे, काय पडलंय. मी त्यांना भेटले आणि त्यांच्याशी बोलले तेव्हा मला असं झालं, बाप रे, त्यांना बनारसची लता असं म्हणायचे. म्हणजे आताही लोकांना असं वाटतं की हा ज्वलंत विषय आहे, तर किती दुःखद आहे ना. सुंदरता विद्रूप करणारा एक वर्ग असतोच, ज्याला चांगलं हळवं, ज्याला बघवतच नाही. नमस्कार, मी विनोद घाडगे. ABP माझाच्या या विशेष कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आज आपल्यासोबत आहे टीम मंगला. मंगला या सिनेमाची टीम आपल्यासोबत आज आहे, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोतच. मंगला कपूर, ज्यांच्यासोबत काही वर्षांपूर्वी एक घटना घडली होती आणि त्या घटनेच्या आधारानेच आणि त्या घटनेचीच एक गोष्ट तुम्ही आमच्यासमोर घेऊन येत आहे. सो खूप स्वागत तुमचं पहिल्यांदा. आणि ट्रेलर खूप आवडला, खूप छान मांडणी केली आहे त्या विषयाची आणि खरं तर खूप सगळं कठीण आहे. आणि शिवाली, अपेक्षा केली नव्हती तुझ्याकडून अशा गोष्टी काही घेऊन येतेस तू आणि स्वतःला चॅलेंज खरं तर केलं असावंस. काय सांगशील, कशी होती ही प्रोसेस? खूप काय म्हणूया, चॅलेंजिंगच होती खरं तर प्रोसेस. आणि जसं तू म्हणालास की अपेक्षा केलीच नव्हती कधीच, तर मला असंच वाटत होतं, कारण गेले 7 वर्ष मी हास्य जत्रा ह्या एकाच प्लॅटफॉर्मवर काम करते. तर लोक ना खूप कॅटेगराईज करतात की तुम्हाला फक्त कॉमेडीच येतं, हे येतं, किंवा सिनेमांमध्ये काम करताना किंवा काही अदर प्रोजेक्टचे असं काही रिक्वायरमेंट आली तर आपण ना एक कमाल कॉमेडी कॅरेक्टर काढणार तुमच्यासाठी असं एक फोन यायचं मला बरेचसे. सो ऑफकोर्स हे क्रेडिट तर पहिले तर अपर्णा मॅमनाच जातं, कारण आपल्याला कोणीतरी असंही व्हिज्युअल करू शकतं किंवा आपल्यावर हा विश्वास टाकू शकतं की नाही आपण हे करू शकतो. सो मला हे सगळं क्रेडिट त्यांनाच द्यावं असं वाटतं की त्यांनी ह्या रोलसाठी माझा विचार केला आणि माझ्यापर्यंत हा सिनेमा आला. आणि ते चॅलेंजिंग होतं किंवा काहीतरी वेगळं करायला मिळेल म्हणूनच मी हा सिनेमा ॲक्सेप्ट केला आणि आता तो तुमच्या सगळ्यांसमोर येतो आहे. म्हणजे माझे प्रयत्न आहेत ते नक्कीच लोकांना आवडतील आणि मी खूप मेहनत घेतली आहे. रॅदर मला सगळ्यांनी खूप हेल्प केली या सगळ्या ह्याच्यात आणि मज्जा केली आहे मी. खरं तर मी असं म्हणतात ना, आपण एक आपल्याकडे ताट आलं आहे आणि मी ते खूप छान छान पद्धतीने सजवलं आहे असं म्हणूयात आणि मला खूप मज्जा आली. नक्कीच. आणि तिथं आफ्टर इंटरव्हल व्हेरिएशन्स दिसत आहेत. खूप साऱ्या गोष्टी तुला एकाच सिनेमामध्ये अनुभवता आल्यात. सो ते ताटच आहे तू जसं म्हणालीस तसं. पण सुरुवात त्या मेहनतीबद्दल पण बोलूयात. पण हिचं नाव कसं आलं समोर? मी हास्य जत्रा बघायचे नेहमी आणि मला एक असं कॅरेक्टर होतं जो लहान मुलीपासून घेऊन ते 60 इयर्सपर्यंत त्याला म्हणजे तो त्या रोलला निभवू शकतो असं कोणीतरी आर्टिस्ट हवी होती. आवली पावली तुला. तर अगदी आवली पावलीच झाली ती. तर मला असं वाटलं की शिवाली इज द बेस्ट, की ती प्रत्येक एज ग्रुप बरोबर जस्टिफाय करू शकते आणि त्यामुळे तिची निवड केली मी. अच्छा, पण हे थोडंसं हे वाटतं की म्हणजे हास्य जत्रा बघून तुला हा रोल जर ऑफर केला असेल तर हे खूप इंटरेस्टिंग आहे खरं तर. हो नक्कीच. खरंच. शशांक सर बोला. खूप वेगळी फिल्म आहे खरं तर. आपण स्ट्रगल बघत असतो किंवा अशा घटनाही बघत असतो, पण अशा आणि आजवर तुम्हाला ज्या पद्धतीने आम्ही वेगळ्या सिनेमांमध्ये पाहिलं आहे, या सिनेमांमध्ये तुम्हाला या सिनेमात पर्टिक्युलर मंगलामध्ये काय विशेष जाणवलं आणि तुम्ही खाऊन टाकता खरं तर जो रोल मी खरं बोलतोय, लेट मी स्पीक. आय एम नॉट मॅन इटर. पण खूप 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 चांगलं असतं तुमचं काम आणि ते सगळ्यांनाच आवडतं. या सिनेमाने तुम्हाला काय चॅलेंज केलं जसं हिला चॅलेंज केलं? मला चॅलेंज म्हणण्यापेक्षा मला भावलेली गोष्ट अशी आहे या चित्रपटातली की मला प्रत्येकाला अर्थात वेगवेगळ्या गोष्टी भावतात, तशी मला भावलेली गोष्ट आहे चांगुलपणा. वा. म्हणजे एलकुंचवार जसं म्हणतात ना की माणूस खणत गेलात की तुम्हाला माणसाच्या तळाशी तुम्हाला माणुसकीच सापडते, तसं मला ह्या चित्रपटामध्ये चांगुलपणा हा सापडला की एका व्यक्तीच्या आयुष्यामध्ये इतकी भयंकर घटना घडलेली आहे आणि ज्या पद्धतीने त्या घटनेकडे
म्हणजे त्या मुलीची चूक काहीच नाहीये ना त्या सगळ्या ह्याच्यामध्ये, तरी सुद्धा तिला ब्लेम करणारी खूप सारी लोक आहेत. त्याचबरोबर की ह्याच्यात तिची काहीच चूक नाही, तिच्याकडे एम्पथाईज होऊन पाहणारा पण एक समाज आहे, आणि तो जो एम्पथाईज होऊन पाहणारा, जो चांगुलपणानं बघणारा जो समाज आहे, त्याचा मी एक भाग आहे. हे माझ्यासाठी खूप इंटरेस्टिंग भाग होता, की नावं ठेवणारे लोक असतातच त्या सगळ्यामध्ये, की काय चल ठीक आहे नाही येत तिचा दोष, पण झालंय ना आता, हो मग कशाला तुला पुढं करायचं, जे मिळाले आहे मग जे आहे ती कुठलं तरी कर्म केलंस त्याची शिक्षा आहे हे असं समज आणि काढ ना आयुष्य. तसं न करता म्हणजे ह्या चित्रपटातलं कॅरेक्टर असू देत किंवा प्रत्यक्ष आयुष्यातलं कॅरेक्टर असू देत, झालेली घटना जी आहे, जो भूतकाळ आहे त्याला कुरवाळत न बसता वर्तमानात जगत माझं भविष्य कसं चांगलं राहील किंवा कसं चांगलं होईल ह्याच्याकडे अत्यंत पॉझिटिव्हली बघणारं ते कॅरेक्टर आहे मंगलाचं जे, आणि त्या कॅरेक्टरच्या बरोबरीने आपल्याला उभं राहायचं आहे. ही एक जबाबदारी आहे, त्यांनी स्वतःहून घेतलेली जबाबदारी आहे, की कुठला तरी एक समाजातला वाईट घटक आहे ज्यानं एका म्हणजे मला असं वाटतं ना की चांगुलपणा सौंदर्य बघू न शकणारा एक खूप मोठा घटक आहे आपल्या ह्याच्यात, की ज्याला ते विद्रूप केलेलंच पाहिजे असतं. तुम्ही दोन्हीपैकी कुठे उभं राहणार आहात, तर मी चांगुलपणाकडे उभं राहीन, मी विद्रूपतेकडे उभं राहणार नाही. हा माझा त्याच्या पाठीमागचा दृष्टिकोन होता. पण सध्या म्हणजे जे तुम्ही आता सांगितलं की जी त्या भूतकाळाला कुरवाळत बसलेली ती पीडिता किंवा पीडित जो कुणी आहे तो जास्त दोषी तुम्हाला वाटतो, की ते विसरू न देणारा, ते सतत टवकारत राहणारा समाज? विसरू न देणारा तो दोषी असूच शकत, माझा काहीच दोष नाहीये ना. मग मी सुंदर दिसतो किंवा मी सुंदर दिसते ह्याच्यात त्या व्यक्तीचा काहीच दोष नाही ना. म्हणजे जे कुरवाळत बसणं बाप त्याला आहे ना, काय होतं ना की जर आपण त्या माणसाचा बूट जर पायात घातला ना तर आपल्याला कळू शकतं बरोबर की माझ्या कुठल्याही पद्धतीचा दोष नसताना, कुठल्याही पद्धतीने काहीही अपराध केलेला नसताना माझं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊन जातं. आणि हा खूप मोठा ट्रॉमा आहे. त्याला बाहेर काढायची जबाबदारी जी आहे ना ती बाकी समाजाची असते. बरोबर. ते बाळ किंवा ते मूल किंवा ते जे कोणी आहे ना ते त्याच्यात जाणारच आहे, कारण घटनाच या पद्धतीची घडलेली असते. त्याला हात देऊन वरती आपण काढलं पाहिजे, आणि त्याला त्या घटनेची सतत जाणीव करून न देता फारच वाईट घडला नाही, झालं संपलं, विसरा, आता पुढे जायचंय, आयुष्य अख्खं पडलेलं आहे आपल्यासमोर. आणि ज्या मंगला कपूर ज्या आहेत त्या ॲक्च्युअल त्या पद्धतीच्या, की कुठल्याही पद्धतीचं दुःख कुरवाळत न बसता त्या झालेल्या घटनेवरती पाय देऊन अत्यंत ताठ मानेनं उभं राहिलेली बाई आहे ती. मग मला आशियातल्या स्त्रियांचं विशेष ह्याच्यासाठी फार कौतुक वाटतं. गोवा असेल, श्रीलंका असेल, महाराष्ट्र असेल, केरळ असेल, की त्या ह्या पद्धतीचं कुठले त्या आहेत ना अत्यंत फायटर्स आहेत बायका आपल्याकडच्या, लढवय्या बायका आहेत त्या, घेऊन कुठल्याही पद्धतीचं दुःख कुरवाळत बसत नाहीत. त्याला आहेत ना फेस करत राहतात त्या, की मला ह्याच्यातून बाहेर पडायचं, माझी फॅमिली आहे, माझं स्वतःचं आयुष्य आहे, या खूप साऱ्या गोष्टी त्यांच्याबरोबर असतात. बरोबर. पण आपण आधी मंगला कपूर कोण आहेत आणि तू जो रोल करतेस त्यांच्याबद्दल थोडंसं सांग ना. म्हणजे आत्ता रिसेंटली ज्या ॲसिड अटॅक केस झाला त्या तर सगळ्यांनाच माहीत होत्या, कारण ते सोशल मीडिया आत्ता खूप जास्त स्ट्रॉंग झालं आहे. पण मलाही ह्याची कल्पना नव्हती. आपली भारतातली पहिली ॲसिड अटॅक केस, म्हणजे जेव्हा ते काय टाकलं आहे चेहऱ्यावर किंवा ते उकळतं तेल आहे का, इथपासून डॉक्टरांचीही सुरुवात होती, की त्यांनाही कळत नव्हतं की नक्की काय झालं आहे हे, म्हणजे तेलच पडलं आहे का की गरम गरम काय पाणी पडलं आहे का, इथून सुरुवात होती. म्हणजे तेव्हा ॲसिड अटॅक झालेला. सो ही आपली भारतातली पहिली ॲसिड अटॅक केस आहे. आणि त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर त्यांनी त्यांचं करिअर हे ॲसिड अटॅक झाल्यानंतर सुरू केलेलं आहे. आणि जसं मगासपासून सर सांगतायत की खूप स्ट्रॉंग आहेत आपल्या बायका किंवा वुमेन, त्या खूप खरंच त्या 72च्या वेळेस त्यांच्यावर ॲसिड अटॅक झालेला, तेव्हा त्या इतक्या स्ट्रॉंग होत्या. रादर त्यांची फॅमिली, म्हणजे वय का होतं तेव्हा, त्या 14 वर्षाच्या होत्या फक्त. ज्यांनी टाकलं त्यालाही माहिती नव्हतं काय टाकलं गेलेलं आहे, ज्यांच्या अंगावरती पडलं त्यांनाही माहिती नव्हतं काय टाकलं गेलेलं आहे, काय पडलंय. माहिती की हे टाकल्यानंतर काय होणार आहे, हो, त्याला हे पण नाही माहिती त्या मुलाला ज्याने टाकलं. सो ती अशी केस आहे आपली भारतातली पहिली. आणि त्यांच्याबद्दल खूप काही सांगण्यासारखं आहे. खरं तर त्या खूप स्ट्रॉंग आहेत. म्हणजे मी पहिल्यांदा जेव्हा त्यांना भेटले तर मी असाच विचार केलेला, बापरे किती जसं मगाशी सर बोलले, आपण खूप हे करतो ना की कोणामध्ये काही असं असेल
तर आपण सिम्पती दाखवतो त्यांच्याबद्दल, बरोबर. अरे बापरे त्यांच्याबरोबर कसं झालं असेल ना, काय झालं असेल वगैरे. आपल्या मनात आधी हेच विचार येतात. पण जेव्हा मी त्यांना भेटले आणि त्यांच्याशी बोलले तेव्हा मला असं झालं, बापरे केवढ्या स्ट्रॉंग बाई आहेत. म्हणजे त्या मला असं सांगत होत्या की माझं जेव्हा ऑपरेशन होत होतं ना तेव्हा माझी स्किन अशी हे झालेली, ती बसत नव्हती. सो त्यांना ते एक एक गोष्ट माहिती आहे किंवा एक एक गोष्टीमधून त्या गेल्यात. सो इतक्या वर्षात त्या इतक्या स्ट्रॉंग खंबीर झाल्या आहेत ना त्या. तर खूप कमालीच्या बाई आहेत. त्यांचं पुस्तकही आहे त्याच्यावर, सीरत म्हणून. आणि अपर्णा मॅमने डॉक्युमेंटरीसुद्धा केलेली. आणि त्यांचं असं म्हणणं होतं की डॉक्युमेंटरी थ्रू ही गोष्ट फारशी लोकांपर्यंत पोहोचत पोहोचणार नाही नाही. आहे. बरोबर. सो आपण ह्याच्यावर सिनेमा केला पाहिजे की हे असं असं आहे. आणि मुळातच मला हे उद्दिष्ट असं वाटतं की आत्ताही बऱ्याचशा गोष्टी अशा घडत आहेत. म्हणजे ही तर 60मधली गोष्ट आहे सर. म्हणजे आताही लोकांना असं वाटतं की हा ज्वलंत विषय आहे. तर हे किती दुःखद आहे ना. म्हणजे आताही लोकांना असं वाटतं की हा ताजा विषय नाही. हे तेव्हा सुरुवात झालेली, आतापर्यंत ह्या गोष्टी संपायला पाहिजे होत्या. आत्ता होत आहेत ह्या गोष्टी. सुंदरता विद्रूप करणारा एक वर्ग असतोच, ज्याला चांगलं हळवं ज्याला बघवतच नाही, तो एक वर्ग असतोच. आणि तो मग प्रत्येक कालामध्ये आहे. एक्झॅक्टली. सगळी मग शतकानुशतकं आहे तो. आणि किती वाईट गोष्ट आहे ही. आणि सो मला असं झालं की मला ह्या सिनेमा थ्रू काहीतरी पोर्ट्रे करता आलं, लोकांपर्यंत पोहोचवता आलं, तर ह्यात मी समाधानी आहे. मॅम तुम्हाला पण कशा सापडल्या? मी बनारसचे ॲक्च्युली, आणि मंगला मॅम पण बनारसचे आहे. आणि खूप लहान असताना मी त्यांना बघितलं होतं. मला त्यांच्याजवळ शिकण्याचा पण चान्स भेटला. आम्ही दोघं एकच युनिव्हर्सिटीत होतो. मी मास्टर्स करत होते, त्या तिथे प्रोफेसर होत्या. तर मी रोजच 2 वर्ष त्यांना सतत बघितलं. पण तेव्हा काही असं माहीत नव्हतं की मी फिल्म मेकिंग करणार आहे या काही. जेव्हा हे स्टार्ट केलं फिल्म मेकिंग ॲज अ डिरेक्टर प्रोड्युसर, तर थॉट आला की यांच्यावर आपण डॉक्युमेंटरी केली पाहिजे. डॉक्युमेंटरी केली मी, पण लोकांपर्यंत तेवढं म्हणजे एवढी अफलातून स्टोरी त्यांची आणि नाही पोचली लोकांपर्यंत. तर मला असं वाटलं हा सिनेमा एक असं माध्यम आहे की आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्यांचं स्ट्रगल पोचवू शकतो. आणि खूप इन्स्पायरिंग स्टोरी आहे बेसिकली. त्यांचं गाणं मी ऐकलं बेसिकली. आमच्या इथे जे पण गणेशोत्सव वगैरे व्हायचे आणि त्यांना मी पीकवर गाताना बघितलं आहे. म्हणजे जेव्हा त्यांना बनारसची लता असं म्हणायचे, त्या काळात मी त्यांचं गाणं ऐकलं आहे. जुगलबंदी ऐकलं आहे त्यांच्या क्लासिकल. तर कुठेतरी मनात ते होतंच, ते कुठेतरी इमेज त्यांची ती गाण्याची आणि मनात होतीच. त्यामुळे हे तर करायचंच होतं मला. पण प्रोड्युसरची साथ भेटली तर झालं. मग त्यांचा आवाज सिनेमात कुठे वापरलाय तुम्ही? नाही, आता त्यांना गाता नाही येत. अच्छा. आवाज खराब झाला आहे त्यांचा बऱ्याचपैकी. अच्छा. शिवाली, शेवटी जाता जाता प्रेक्षकांना काय सांगशील? प्रेक्षकांना काही हेच सांगेन की आमचा 17 जानेवारीला मंगला चित्रपट येतो आहे. आणि जर एक वेगळा अनुभव घ्यायचा असेल किंवा माझं असं म्हणणं आहे बेसिकली, मी सगळ्यांना तेच सांगते की खरं तर फॅमिलीने फॅमिलीने येऊन हा चित्रपट बघायला पाहिजे. 17 तारखेला सर्वत्र प्रदर्शित होतो आहे. आणि प्लीज थिएटरमध्ये येऊन बघा, कारण वेगळा अनुभव आहे. थँक्यू सो मच. आणि खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हा तिघांनाही. आणि खूप चांगलं काम करताय, कारण हा सिनेमा येणं गरजेचं आहे. कारण इन्स्पायर समाजाला करत राहणं खूप गरजेचं आहे, कारण समाजात वाईट लोक तर असतातच. सो चांगल्या माणसांची गोष्ट तुम्ही सांगताय, तो तुम्हालाही चांगलं यश मिळेल. खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.